आज महाराष्ट्रीयन थाळीमध्ये बनवलेले आहे, चिकन बनवलेले आहे। आपण सगळं तसं बघायला गेलं तर आपण मसाला भाजून चिकन करतो। हे कच्चा मसाला वाटून चिकन बनवलेलं आहे। खोबरं, लाल मिरची, लसूण, अद्रक, कांदा, टोमॅटो, पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर आणि कांदा, खोबरं आणि आपली लाल मिरची सुकलेली ती पाण्यात भिजू द्यायची, गरम पाण्यात थोडं 5 मिनटं, आणि नंतर ही मिक्सरमध्ये ग्राइंड करायची। तुम्हाला हवं असल्यास ह्यामध्ये ओलं नारळ पण टाकू शकता। मस्त याची पेस्ट केली ना व्यवस्थित, तर मग तेलामध्ये फोडणी टाकायची। त्यामध्ये जिरे आणि आपली पेस्ट केलेली टाकून टाकायचं। थोडं व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये लाल तिखट टाकायचं। ह्यामध्ये दुसरे कोणते आपण मसाले ॲड केलेले नाहीत, फक्त आपले ते नॉर्मल अद्रक लसूण आणि ते टाकलेलं आहे। आणि तुम्ही हवं असल्यास थोडा गरम मसाला यामध्ये ॲड करू शकता। अशा प्रकारे 15-20 मिनटात मस्त आपलं कच्च्या मसाल्याचं चिकन रेडी होतं। फक्त याला थोडं आपण शिजू द्यावं लागते मसाल्याला, पण 20-25 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरेल व छान व्यवस्थित लागेल। त्याचबरोबर हा नॉर्मल थोडा मसाले भात केला आहे पुलावसारखा, त्यामध्ये फरसबी टाकलेली आहे। त्याचबरोबर ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू हे काही नळ्या व पापड अशा प्रकारे तळलेले आहेत। आपण नेहमीच भाजून मसाल्याची भाजी खातो चिकनची, तर तुम्ही अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा, वेगळी चव लागते व छानही लागते। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, व आवडल्यास नक्की ट्राय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।